अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून तात्पुरती स्थगिती, फेर सर्वेक्षण करून मुख्यमंत्री कार्यालयाला अहवाल देण्याचे आदेश। मोहोळ तालुक्यातील अनगर येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन अनगर येथे मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय हे भौगोलिकदृष्ट्या कशा प्रकारे गैरसोयीचे आहे हे पटवून दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सदर आदेशाला तात्पुरती स्थगिती देऊन या संदर्भात फेर सर्वेक्षण करून त्याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देण्याचे आदेश सचिवांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले। याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या आठवड्यात अनगर येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाले। शासनाचा GR सोशल मीडियावर व्हायरल होताच अनगरकर समर्थकांकडून अभिनंदनाचा वर्षाव तर विरोधकांकडून निषेध व्यक्त करण्यात आले। सर्वपक्षीय बैठकीत आयोजित करण्यात आली। मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीदरम्यान सर्वपक्षीय नेत्यांनी आणि पेनूर, नरखेड, सेटफळ या मंडळमधील येणाऱ्या गावातील कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत सदर मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत एकी फुटणार नाही अशी श्री नागनाथ महाराजांची शपथ घेतली। लागलीच दुसऱ्या दिवशी अनगरकर समर्थकांनी सदर मंजूर असलेले अप्पर तहसील कार्यालय तातडीने सुरू करावे यासाठी बैठकीचे आयोजन केले। या बैठकीला अनगरकर पाटील कुटुंबीय येणार असल्याची कुणकुण लागताच मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता। दरम्यान या बैठकीला अनगरकर पाटील कुटुंबियातील कुणीच हजर झाले नाही। मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीने विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले। प्रत्युत्तरात अनगरकर समर्थकांनी उमेश पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारत संस्कृतीला लाजेल अशी शिवीगाळ केली। श्री क्षेत्र नागनाथ महाराजांचे आशीर्वादच। मोहोळ तालुक्याचे आराध्य दैवत असणारे श्री क्षेत्र नागनाथ महाराजांचे वास्तव्य असलेले गाव म्हणजे मोहोळ शहर। हे शहर म्हणजे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण। वास्तविक पाहता शहराची भरभराट होणे हे राजकीय नेत्यांचे परम कर्तव्य, मात्र शहराचे दुर्भाग्य इतके हे शहर मोठे खेडेच राहिले। असे असताना शहराची बाजारपेठ नामशेष करण्याचे कुटील कारस्थान रचले जात होते। मात्र श्री नागनाथ महाराजांचे आशीर्वाद मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या मागे राहिल्याने सदर यश मिळाल्याची भावना तालुकावासियांकडून व्यक्त होत आहे। या प्रसंगी शिवसेना ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, विजयराज डोंगरे, उद्योजक राजाभाऊ खरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे, भाजप नेते संतोष पाटील, शिवसेना नेते बाळासाहेब गायकवाड, जिल्हा प्रमुख महेश चिवटे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, महिला जिल्हा प्रमुख मुबीना मुलानी, नागेश वनकळसे, संजय क्षीरसागर, अशोक भोसले, मुकुंद अवताडे, सत्यवान देशमुख, विकेदादा देशमुख, गणेश गावडे, ज्ञानेश्वर पाटील, वैभव देशमुख, रमेश माने, पैलवान बाळासाहेब चौरे, लखन पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कागदपत्रांची अफरातफर करत अनगरकर येथे अप्पर तहसील कार्यालयाला कशा प्रकारे मंजुरी मिळवली, सदर मंजूर झालेले अप्पर तहसील कार्यालय भौगोलिकदृष्ट्या अत्यंत गैरसोयीचे व कशा प्रकारे चुकीचे आहे हे निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देऊन सदर निर्णयाचे फेर सर्वेक्षण करून याचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाला देण्याचे आदेश सचिवांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।